हा मुहूर्त मणी घाला. ही अक्षरं तुला सतत आठवण करून देतील तुझ्या हातात किती वेळ आहे याची. जसजशी वेळ पुढे सरकेल तसतसं त्यातलं एक एक अक्षर लाल होत जाईल. शेवटचं अक्षर लाल झालं तर समज की तुझ्या हातातली वेळ संपली. माझ्या हातात फार वेळ नाही. लग्न लागल्यावर आज रात्री मला काहीही करून ते मडकं शोधावं लागणार. आता आपल्याला सप्तपदी पूजन करायचं आहे. मुलाच्या बहिणीने त्यांचं वस्त्रबंधन करा. साहिल वैदेहीची बांधते मी लग्नगाठ. साहिल वैदेहीची बांधते मी लग्नगाठ. दिग्विजय रावांची जुळली माझी जन्मगाठ. जन्माचे नाते लपले कोण दुरुनी साधही देते. वैदेही वैदेही काळजी घ्या एकमेकांची. सांभाळून राहा. नमस्कार करतो. सुखाने संसार कर. काळजी घे आणि सांभाळ तुझ्या सासरकडच्यांना.
आठवण येईल मला तुमच्या दोघींची. लंडनला नाही जातेस? आठवण आली की ये घरी. त्यात काय इतकं. पण आता माझी जागा तुम्ही दोघी घ्या. हॅलो, आई बाबांची नीट काळजी घ्या. हो ताई. कुठे रडतीये ती. मी काय सांगते ना ते नीट ऐक. आलेच ताई सर. जावई बापू, आमची वैदू खूप गुणाची आहे. तुम्हाला तक्रार करायची एकही संधी देणार नाही ती. आणि कधी काही चूक झाली तर मोठ्या पत्रानं ती चूक पोटात घ्या. असं काय बोलताय काका तुम्ही? वैदेही आता माझी जोडीदार बनून येणार आहे आमच्या घरात. तिची काळजी घेणं, तिला सांभाळून घेणं, सुखात ठेवणं हे कर्तव्य आहे माझं. उलट मीच कुठे कमी पडलो ना माझ्या कर्तव्यात तर डायरेक्ट घरी या, माझे कान पिळा आणि जाब विचारा मला. साहेब ना सैतानाचं डोकं घेऊन जन्माला आले. वा वा ताईसाहेब वा, मानलं तुम्हाला. आता वैदेही माप ओलांडून या घरात आली की कोळसा पसरून अपशकून होईल सुरुवातीला. ब्रो, कॉंग्रॅच्युलेशन, फायनली. शकू दे. वा,
या सुनबाई, तुमचं सुभेदार कुटुंबात स्वागत आहे. आता ते माप ओलांड आणि गृहप्रवेश कर. हा, त्याआधी दोघांनी उखाणे घेतलेच पाहिजेत. आजोबा, हे अरे हो हो हो, नाही उखाणा झाल्याशिवाय दोघांनाही प्रवेश नाही हा घरात. व्हॉट उखाणा? व्हॉट इज दिस उखाणा? अरे ऐक तर, कळेल तुला. साहिल, तू घे. येस ब्रो, तुझा पण उखाणा झालाच पाहिजे. अरे माझा कशाला? मला टेन्शन येते आता, काहीच सुचत नाहीये. सुचेल सुचेल. अरे इतकी सुंदर बायको मिळाली तुला, बघ प्रयत्न तर कर, सुचेल काहीतरी. अगदी खरंय. हो ते तर आहेच. ठीक आहे भाऊजी, जशी तुमची आज्ञा. प्रयत्न करतोय. हा, दरवळला सुखाचा सुगंध सुरंगीचा, दरवळला सुखाचा सुगंध सुरंगीचा, वैदेही सोबत जुळला बंध शतजन्मीचा. वा वा, मस्त हा. वैदेही, आता तू उखाणा घे. हा, वैदेही, छान उखाणा घे. हा, हो. संकट कितीही आली, वादळ कितीही आली, संकट कितीही आली, वादळ कितीही आली, रामराया नेईल नौका तरुण. साहिलचं नाव घेते, वैदेही सुभेदारांची सून. मस्त मस्त. वाह वैदेही, सुंदर. आता माप ओलांडून गृहप्रवेश करा. हो हो, ये ना. या. साहिल, या सुखानो गीत गारे येताना बोले राहे मीन माझी तू देणारा घोवा साथ जराशी वैदेही. हे समर फोटो काढतोयस ना? अरे किती घाई आहे तुला. हा? चांगले फोटो काढ रे बाबा समर. हो आलोच, थांबा. वैदेही बेटा, एक सांगू, तुझ्या येण्याने हे घर सुख आणि समाधानाने भरून जाणार आहे याची खात्री आहे बाळा. चला आता कुलदेवतेचं दर्शन घेऊयात. हो. या. पण आजोबा, त्याआधी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद घेते. साहिल, नांदा सौख्य बरे. शशी आई, हा, सुखाने संसार करा. भाऊजी. हा, अरे
सुखी राहा. बरं वैदे, तुला एक गोष्ट आत्ताच सांगून ठेवते. बोला ना. काय ना अगं नंतर विसरायला होईल ना म्हणून. आज तू गेस्ट रूम मध्ये झोपायचंस. काय आहे, आमच्याकडे अगं प्रथा आहे, जोपर्यंत पूजा होत नाही ना तोपर्यंत नवीन जोडपं एकत्र राहत नाही. तर प्रथा आहे तर ती पाळणं कर्तव्य आहे आमचं. आमची काही हरकत नाही. नक्की ना साहिल? तशी आई. चला आता आपण कुलदेवतेचं दर्शन घेऊयात. हा या. ये वैदेही. एवढं साधं काम तुला करता आलं नाही ना बेबो? आज तुझ्या वेंधळेपणामुळे सगळी गडबड झालीये. अगं मापचं उलटल्यानंतर कोळसा बाहेर पडला असता तर अपशकुन झालं असतं, पण तू घोळ घातलास सगळा. माझं ऐकून तर घ्या ताई. काय काय ऐकून घ्यायचंय मी? हा काय ऐकून घ्यायचंय? बेबो मी तुला सांगितलं होतं तांदळाच्या खाली कोळसा भर. सांगितलं होतं का नव्हतं? कोळसाच भरला होता ताई साहेब. मग काय हवेत विरून गेला का कोळसा? ते तर कळत नाही. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं की कोळसा भरलेलं मापटच घेऊन गेली होती शकू. आणि ते मापट जेव्हा वैदेनी ओलांडलं तेव्हा त्यातनं कोळसा बाहेर पडला नाही. ताई साहेब मापट बदललं. हीच reason असं. तेच कळत नाही कसं बदललं, पण बदललं माप. काय झालं ताई साहेब? काय ग हे शकू, मापट का बदललंस? मी कुठे बदललं? मी बाहेर जात होते तेव्हा तुम्हीच तर आलात काय? आणि म्हणालात ते नको हे घे आणि दुसरा मापटा माझ्या हातात दिलात. असं का करीन मी? ते मला काय माहित, पण तुम्ही जे मापटा दिलं तेच नेऊन मी उंबरट्यावर ठेवलं. खोटं बोलतेस तू शकू. नाही ताई साहेब, मी असं काहीच केलं नाही. शकू, माझ्या पोरांची शपथ घेऊन सांगते ताई साहेब, ह्याच आल्या होत्या. आणि असं पण खोटं बोलून मला काय मिळणार आहे? बेबो काय चाललंय हे? ताई साहेब मी खरं सांगतेय. मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगते ताई साहेब, मी असं काहीच केलं नाही. गप्प बसा. कुणी पोराची शपथ घेते, कुणी आईची शपथ घेते. आज तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे बेबो माझा डाव फसलाय. हे शकू थांब. ते नाही, हे मापट घे. बरं ठीक. शशिकला, मला या घरापासून तोडणारी तू आहेस. माझ्या संसाराला तुझी दृष्ट लागली, पण मी वैदेहीच्या बाबतीत हे अजिबात होऊ देणार नाही. माझ्यावर आणि साहिलवर झालेल्या अन्यायाचा सूड वैदेही घेणार आहे.